दीक्षा स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करत म्हणाली, बायको, आपण इथे गुंडागिरी करायला आलोय का? ते बघ पोलीस आले, दक्ष म्हणाला. पोलिसांचं नाव ऐकताच तो मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन पळून गेला. ते गेले तसं दक्षने तिला सोडलं. दीक्षाने आसपास उभ्या असलेल्या लोकांवर नजर फिरवली. काय, संपलाय शो, चला निघा. तसे जमलेले सगळेजण तिच्याकडे पाहून कुजबुजत निघून गेले. दीक्षाने बॅग उचलल्या आणि दक्षसोबत चालायला लागली. आता पुढे. आय हाय बायको, क्या बात है. नवऱ्यावर काय ते प्रेम होतं चाललं होतं. तिचा फुगलेला चेहरा पाहून दक्ष डोळे मिचकावत म्हणाला, प्रेम वगैरे काही नाही, तुझी चूक नव्हती म्हणून मी भांडले. तुझी चूक असती तर मज्जा पाहत उभी राहिली असती. मी तुझ्यासारखी दुष्ट नाहीये निरपराध लोकांना शिक्षा द्यायला. असं बोलून दीक्षा रागात गाडीकडे यायला निघाली. दक्षही तिच्या मागे गालात हसत आला. तिचा तो डॅशिंग अंदाज त्याला फारच आवडून गेला होता. दोघे हॉटेलवर आले. रूममध्ये आल्या आल्या दीक्षाने चेंज करून बॅग पॅक करायला घेतली. चेहऱ्यावर अजूनही राग तसाच होता. दक्ष शॉवर घेऊन आला आणि मुद्दाम तिच्या शेजारी जाऊन केस झटकून पुसायला लागला. तुला नीट केस पण पुसता येत नाहीत का? कशाला माझ्या अंगावर पाण्याचे शिंतोडे उडवतोयस? दीक्षा तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाली. या भडकलेल्या जमादग्नीला शांत करतोय ग. दक्ष दात काढत म्हणाला, काही गरज नाहीये आणि हे सारखं दात काढू नकोस हा तू. एक दिवस राग आला ना तर तोडून हातात देईन तुझ्या. दीक्षा तोंड वेंगाडत म्हणाली. बरं बाबा, राहिलं. ए बायको, मी काय म्हणतो, तसंही आपली सकाळची फ्लाईट आहे तर आपण मस्तपैकी नाईट राईडला जाऊया का? मी बाईक मागवतो. दक्ष एक्साईट होत म्हणाला. माझा मूड नाहीये. दीक्षा बेडवर बसत म्हणाली. हे चुकीचं आहे बायको. हनीमूनला आल्यावर नवऱ्याला असं नाराज करतात का? दक्ष तिला गदागदा हलवत म्हणाला. गप रे तू, तुला सांगितलं ना माझा मूड नाही म्हणून. छळकुटा कुठला. तू नाही आलीस तर मी उचलून नेणार. दक्ष निर्लज्जपणे म्हणाला. तू ना या जगातला सगळ्यात वाईट माणूस आहेस दक्ष. मगाशी त्या काळ्या सुवरने तुझी चटणी करायला हवी होती, म्हणजे तुला समजलं असतं. मला पण काय दुर्बुद्धी सुचली नी तुला त्याच्यात आवडीतून सोडवलं. दीक्षा बॅग बंद करत म्हणाली. मग जाऊया ना बायको. दक्ष तिचे गाल ओढत म्हणाला. गाल ओढू नको रे दुष्ट माणसा. दीक्षा वैतागली. चल मग पटकन फ्रेश हो, आपण जेवून बाहेर फिरायला जाऊ. दक्ष म्हणाला तशी ती नाईलाजाने आवरायला निघून गेली. तो मात्र गालातल्या गालात हसत तिथेच उभा होता. जेवण वगैरे आवरून दोघेही फिरायला बाहेर पडले. दक्ष बाईकवर बसला आणि त्याने दीक्षाकडे पाहिलं. ती तोंड वेंगाडत मागे बसली, पण अगदी अंतर ठेवून. बायको, जरा जवळ बस. तू तुझ्याच नवऱ्यासोबत बाहेर जातेस. दक्ष हेल्मेट घालत म्हणाला. मला नाही बसायचं तुझ्याजवळ. दीक्षा म्हणाली. ओके, सूट युअर सेल्फ. दक्षने बाईक स्टार्ट केली आणि ते बाहेर पडले. बाहेर शीतल चांदणं पडलं होतं. रस्त्यावर लाईटिंगचा झगमगाट होता. गार वारा अंगाला झोंबत होता. दीक्षा स्वतःच्या मस्तीत इकडे तिकडे पाहत होती. तेवढ्यात दक्षने जोरात ब्रेक मारला आणि ती त्याच्यावर आदळली. शी, खूपच वाईट प्रयत्न होता हा दक्ष. टिपिकल कुठचा. मुद्दामून ब्रेक मारलास ना तू. दीक्षा त्याच्या पाठीत धपाटा घालत म्हणाली. आता तू सांगून ऐकत नाहीस, मग मी तरी बिचारा काय करणार. तेवढंच समाधान. तो हसत म्हणाला आणि त्याने परत एकदा करकचून ब्रेक मारला. यावेळेस मात्र दीक्षा सावध होती. तिने लगेच त्याच्या खांद्यांना पकडलं. तुला गाडी चालवता येत नसेल ना तर उतर खाली, मी चालवते. दीक्षा वैतागून म्हणाली. सिरियसली बायको, तुला बाईक चालवता येते? दक्षने आश्चर्याने विचारलं. मला विमानही चालवता येतं, समजलं तुला. आता गुपचूप बाईक थांबव आणि खाली उतर. मी चालवणार आहे. ओके बायको. दक्षने बाईक बाजूला लावली तशी ती खाली उतरली. दोघांनी सीट्स एक्सचेंज केल्या आणि दीक्षाने बाईक स्टार्ट केली. बायको, मला सही सलामत घरी जायचं आहे हां, 1 पीसमध्ये. जरा बाईक नीट चालव. दक्ष दीक्षाच्या कानापाशी ओरडला. तुझ्यापेक्षा तर नक्कीच नीट चालवेल. दीक्षाने स्पीड पकडला आणि गाडी रस्त्याला लागली. दीक्षा सराईतपणे बाईक चालवत होती आणि दक्ष सॉलिड इम्प्रेस झाला होता. हळूहळू तो रिलॅक्स होऊन मागे बसला, पण मस्ती करणं थांबवेल तो दक्ष कसला. त्याने दीक्षाच्या केसांचा क्लच काढला तसे तिचे केस मोकळे होऊन हवेवर भुरभुरू लागले. दक्ष, कशाला सोडलेस केस? डोळ्यावर येत आहेत माझ्या. दीक्षा मान झटकत म्हणाली. मी सावरतो ना. त्याने अलगद तिचे केस हातात धरून ठेवले. तो तिला गाडी चालवताना निहाळत होता. त्याने एकदा आकाशातल्या चंद्राकडे पाहिलं आणि एकदा दीक्षाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. चंद्राची शीतलता तिच्या चेहऱ्याला अजूनच तेजस्वी बनवत होती. नकळत त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंफले गेले. दक्ष, सोड ना मला, गुदगुल्या होत आहेत. दीक्षा अवघडत म्हणाली.
बायको, आता विनाकारण हंगामा न करता गाडी चालव. मला ही शांतता भंग होऊ द्यायची नाही. दक्षने खिशातून मोबाईल काढला आणि दीक्षा बाईक चालवतानाचा व्हिडिओ बनवू लागला. नाटकी, ढोंगी बगळा, दीक्षा समोर पाहत म्हणाली. थोड्याच वेळात दोघे बीचवर पोहोचले. दीक्षाने बाईक पार्क केली आणि दोघे चालत पुढे निघाले. बायको, बाईक मस्त चालवतेस तू, कधी शिकलीस? दक्षने कौतुकाने विचारलं. कॉलेजला असताना, दीक्षा म्हणाली. नजर समोर समुद्रावर खेळलेली. तुला कार चालवता येते? त्याने हातातल्या मोबाईलवर काहीतरी करत तिला विचारलं. हो येते, पण गेल्या 4 वर्षात मी ना कार चालवली ना बाईक, ती तितक्याच शांतपणे म्हणाली. तिच्या आवाजात त्याला दुखरी छटा जाणवली. बायको, एक बोलू? दक्षने विचारलं. मी नाही म्हणाले तरी तू बोलणारच. बोला, काय बोलायचं ते? दीक्षा तिरकस हसून म्हणाली. तुझ्या जीन्सची फिटिंग एकदम मस्त आहे, एकदम हॉटशॉट दिसतेस तू. दक्ष तिला डोळा मारत म्हणाला. तरीच म्हटलं, तू अजून माझी कळ कशी काढली नाहीस? मजा येते ना तुला मला त्रास देताना? मजा येते ना? दीक्षा त्याला मारायला आली तसा तो पळायला लागला. दीक्षाही त्याच्या मागे पळाली. बायको, अगं दमशील, कशाला विनाकारण मला मारायला येतेस? एवढं सोपं नाहीये मला पकडणं, दक्ष ओरडत म्हणाला. सोप्या गोष्टी आवडतही नाहीत मला मिस्टर डीडी, काही दमत नाही मी. तुला सहजासहजी सोडत नसते मी. दीक्षा त्याच्या मागून पळू लागली. बराच वेळ दोघांची पकडापकडी चालू होती. दक्ष तिला मुद्दाम छळत होता, तर तीही त्याला सतवण्याचा एक चान्स सोडत नव्हती. इकडे मुंबईत मात्र कुणीतरी रागाने लालेलाल झालं होतं, जेव्हा दक्षने त्यांच्या फॅमिली ग्रुपवर दीक्षा बाईक चालवतानाचा व्हिडिओ टाकला. व्हिडिओमध्ये दीक्षा बाईक चालवत होती आणि दक्ष तिला मिठी मारून बसला होता. त्यांची ती जवळीक पाहून नितीनच्या तळपायाची आग मस्तकात गेली. साली, ही कधीपासून बाईक चालवायला लागली? माझ्यासोबत असताना तर नेहमी स्कूटीनी ट्रेननीच यायची. हिने माझ्यापासून अजून काय काय लपवले काय माहीत. साली माझ्यावर प्रेम आहे म्हणते नि त्या दक्षसोबत मजा मारते. रागातच त्याने हातातील बिअरचा ग्लास फोडला. तसं त्याच्या काचा त्याच्या हातात घुसल्या. तो बराच वेळ तसाच तिथे बसून राहिला. पळून पळून दक्ष आणि दीक्षा दमले होते. टाईम प्लीज. दक्ष धापा टाकत वाळूवर बसला. का आता का? फट्टू कारखानीस, लगेच दमलास? दीक्षाने त्याला चिडवलं. छे छे, मी कुठे दमलोय? ते तर मी तुझ्यासाठी म्हणालो टाईम प्लीज. उगाच जास्त दमलीस तर मला साखरेच्या पोत्यासारखं पाठीवर घेऊन हॉटेलवर जावं लागेल ना तुला, म्हणून. दक्ष खोडसाळ हसत म्हणाला. यू. दीक्षाने त्याच्या पाठीत धपाटे घातले. अगं हे मारतेस काय? मार कुठे? दक्ष तिचे धपाटे चुकवत म्हणाला. तशी तीही दमून त्याच्या शेजारी बसली. काही वेळ दोघे शांत होते. थँक्स दक्ष, अचानक दीक्षा म्हणाली. कशासाठी? दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला. अशी मज्जा शेवटची कधी केलेली आठवतच नाही. दिवी दूर गेल्यानंतर मी खूपच बदलले होते. आज जुनी दीक्षा भेटल्यासारखं वाटलं. दीक्षा भाऊक होत म्हणाली. दीक्षा, दिवी कोण आहे? आय मीन तू कालपासून सारखं हेच नाव घेतेस. सो, दक्ष म्हणाला. तसे नकळत दीक्षाचे डोळे भरून आले. नंतर कधीतरी बोलूया, आता उशीर झालाय, उद्या निघायचं आहे आपल्याला. दीक्षा उठत म्हणाली तसा दक्षने विषय ताणला नाही. दोघे त्यांची नाईट राईड एन्जॉय करून हॉटेलवर परतले. दुपारच्या सुमारास दीक्षा आणि दक्ष मुंबईला पोहोचले. गाडीत बसल्यावर दक्ष मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता. पण डोक्यात मात्र दीक्षाचेच विचार होते. गोवा ट्रिपमध्ये तिची अनेक रूपं त्याला बघायला मिळाली होती. मार्केटमधला तिचा जमदग्नीचा अवतार आठवला आणि आपसूक दक्षला हसू आलं. आणि नेमकं दीक्षाने त्याच वेळेस त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. दक्षचं तिच्याकडे लक्ष गेलं तसा तो एकदम शांत झाला. काय आहे? दक्षने सरळ चेहरा ठेवत विचारलं. कुठे काय? असं खुळ्यागत एकटं असणाऱ्यांना काय म्हणतात माहिती आहे ना? दीक्षा म्हणाली. काय म्हणतात बायको? सांग सांग. तेवढीच माझ्या ज्ञानात भर पडेल. दक्ष निर्लज्जासारखं तिच्याकडे पाहत म्हणाला. एड लागलं ग, एड लागलं ग, असं म्हणतात, दीक्षा नाकमुरडत म्हणाली. तसा दक्ष हसायला लागला. बोलल्या बोलल्याच्या नादात घर आलंही. दोघे आत आले. समोर नितीन आणि त्याची आई बसलेलेच होते. दक्षने त्यांना पाहून डोळे फिरवले. चायला चिपकू जमात अजून इकडेच आहेत का हे दोघे? दक्ष मनातल्या मनात त्यांना शिव्या घालत होता. दीक्षा, प्रवास नीट झाला ना? आत्यांनी आपुलकीने विचारलं. हो आत्या, दीक्षा हसून म्हणाली. न व्हायला काय झालं, विमानाने तर गेले होते. नितीनची आई तोंड वेंगाडत म्हणाली. मावशी, आम्ही तिकडे बरेच फिरलो, त्यामुळे विचारलं असेल आत्याने. हो ना आत्या, तू फोटोज आणि व्हिडिओ पाहिले ना आमचे, सॉलिड धमाल केली आम्ही. हां, आता बाकी काय केलं ते विचारू नकोस हां, दक्ष दीक्षाच्या शेजारी बसत म्हणाला. तो नितीनकडे तिरप्या नजरेने पाहत होता. नितीनच्या चेहऱ्यावरील बदललेले एक्सप्रेशन पाहून
त्याला मजा येत होती. चावट कुठला असं कोणी विचारतं का? आणि हो, पाहिले ना तुमचे फोटोज आणि व्हिडिओज, दोघे एकत्र खूप छान दिसता. असंच जात जा मध्ये मध्ये फिरायला. आत्या त्यांची स्तुती करत म्हणाल्या. बायको, जरा रूममध्ये येतेस का? मला ऑफिसला जायला निघायचं आहे. दक्ष उठत म्हणाला. दीक्षा, जा बाळ, बघतो काय म्हणतोय, अनुराधाबाई म्हणाल्या. हो आई. दीक्षा दक्षच्या मागे निघून गेली. त्यांना असं हसताना पाहून नितीनच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या. रूममध्ये आल्या आल्या दक्ष ऑफिसला जायची तयारी करू लागला. दीक्षा आत आली आणि तिने दार लावलं. बायको, उद्यापासून तू ऑफिसला येतेस. लग्न केले म्हणून काय मी तुला फुकट पोचणार नाहीये. 1 रुपयाही पॉकेट मनी देणार नाहीये मी तुला. इथून ऑफिसला कसं जायचं ते तुझं तू ठरव, दक्ष म्हणाला. झाला सड्डू मोड ऑन लगेच, नाटकी माकड. दीक्षा मनातल्या मनात विचार करत होती. ऐ, तुझ्याशी बोलतोय मी, दक्ष केस विंचरत म्हणाला. मला गरज नाही तुझ्या पैशाची. मी माझा गुजारा करू शकते. मला लोकलच्या प्रवासाची सवय आहे, त्यामुळे मी लोकलने ऑफिसला जात जाईन. समजलं का? दीक्षा तोऱ्यात म्हणाली. समजलं हा बायको. फक्त तिकडे येऊन तुझ्या एक्सला ताडत बसू नकोस हा. ऑफिसमध्ये 4 लोक असतात. माझ्या रेप्युटेशनचा सवाल आहे, दक्ष कुचकट हसत म्हणाला. असले शोक मला नाहीत दक्ष. उलट तुझ्यामुळे मला ऑफिसमध्येही बरंच सफर करावं लागणार आहे, हे मला माहिती आहे. बट आय एम रेडी, दीक्षा नाक मुरडत म्हणाली. तिकडे काय वॉर नसणार आहे, आय एम रेडी म्हणायला, दक्ष तिची ॲक्टिंग करत म्हणाला. काही सांगता येत नाही. मिस्टर डीडी कधी काय वागतील याचा त्यांना तरी भरोसा आहे का? दीक्षा नटकीपणे म्हणाली. बात तो सही आहे. चल मी निघतो. मी तुझ्यासारखा रिकामटेकडा नाही आहे ना. बाय बाय बायको. दक्ष तिला फ्लाइंग किस देऊन निघून गेला. चक्रम कुठला? दीक्षाने नाक फुगवत तो गेला त्या दिशेला पाहिलं आणि स्वतःला बेडवर झोकून दिलं. आता दिवसभर तिच्या डोक्याला शांतता होती. तिने डोळे मिटले तसा नजरेसमोर काल बीचवर मस्ती करणारा दक्ष आला. कसा आहे हा माणूस नक्की? एरवी मला छळछळ छळतो आणि वेळ आली की तेवढीच मस्तीही करतो. खरंच एवढा मस्तीखोर आहे का हा? मग मध्येच त्याला वेड्याचे झटके का येतात? खरंच विचित्र प्राणी आहे, दीक्षा स्वतःशी विचार करत म्हणाली. इकडे दक्ष ऑफिसमध्ये आला आणि लगेच कामाला लागला. गेली 3-4 दिवसाचं काम पेंडिंग पडलं होतं. आजपासून एका नवीन टेंडरवर त्याला काम सुरू करायचं होतं. त्याने कॉल करून कार्तिकला केबिनमध्ये बोलावून घेतलं. कार्तिक, मिस्टर जैनसोबत माझी उद्याची मीटिंग फिक्स कर. नेक्स्ट टेंडर आपल्यालाच मिळायला हवं. हो चालेल, कार्तिक म्हणाला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.